पुणे शहरामध्ये गेल्या 1 महिन्यापासून उत्पन्नाचे दाखले देण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेळखाऊ धोरण चालले, प्रचंड दिरंगाई चाललेली आहे। एखाद्या पेशंटला ॲडमिट केल्यानंतर त्याचा डिस्चार्ज झाला तरी त्याला मोफत आरोग्य योजनांचा लाभ केवळ उत्पन्नाच्या दाखल्यामुळे घेता येत नाहीये। ई सेवा केंद्रांमध्ये मनमानी पद्धतीने पैसे मागितले जातात। कुठल्याही ई सेवा केंद्रामध्ये अशी दरपत्रक लावलेली नाहीयेत। मनाला वाटेल तितके पैसे मागणं आणि पैसे घेतल्यानंतर सुद्धा 20-20, 25-25 दिवस उत्पन्नाचे दाखले मिळत नाहीत। आता शाळा सुरू झालेली आहेत, महाविद्यालय सुरू झालेली आहेत। विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया घेताना उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा आहे। विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया घेताना मोठा आर्थिक भार सोसावा लागतोय। गरीब विद्यार्थ्यांसाठी, गरीब रुग्णांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट लावलेली आहे, मात्र तो उत्पन्नाचा दाखला दिलाच नाही तर अटीचा भंग होतो आणि गरीब विद्यार्थ्यांनाही न्याय मिळत नाही आणि गरीब रुग्णांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागतो। घरदारं विकावी लागतात, सोने चांदी गहाण ठेवावी लागते, पैसा उभा करावा लागतो, इतरांकडे हात पसरावे लागतात, कर्जबाजारी व्हावं लागतं। आमच्या हक्काचे उत्पन्नाचे दाखले मिळाले तर आम्हाला भांडून का होईना मोफत उपचार मिळतो, पण उत्पन्नाचा दाखला मिळूच नये अशा पद्धतीचं जे धोरण अवलंबले पुणे शहर तहसीलदारांनी, हवेली तालुका तहसीलदारांनी, याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि या झोपलेल्या तहसीलदाराला जाग करण्यासाठी आम्ही अत्यंत धार्मिक भावनेने, सय्यद भावनेने सर्व समाजाचा विचार करून आज जागरण गोंधळ घालून या सरकारला साकडं घालतोय आणि इथल्या तहसीलदारांना आणि या महसुली व्यवस्थेला साकडं घालून यांना भानावर आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत।